या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। नाशिक ग्रामीण पोलीस दलात 32 पोलीस शिपाई पदांकरिता भरती होणार आहे। त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून 3225 उमेदवारांचे अर्ज आले आहेत। सदर भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे स्लॉट करण्यात आले आहेत। 19/6/2024 ते 22/6/2024 दरम्यान आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे। त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर झालं असून उमेदवारांनाही कळविण्यात आलंय। स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद। नाशिक ग्रामीण पोलीस घटकामध्ये 2023च्या भरतीच्या नोटिफिकेशननुसार 32 जागा वॅकंट आहेत। त्यासाठी आम्हाला एकूण 3225 उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत। त्यामध्ये पुरुष 2602, महिला 576, माजी सैनिक 42 आणि माजी सैनिकांवर जे अवलंबून आहेत असे 5 उमेदवारांचा अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे। त्याचे वेळापत्रक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। त्यानुसार आम्ही 19 जून ते 22 जून असे 4 दिवस पोलीस भरतीची शारीरिक तपासणी आणि शारीरिक चाचण्या, मैदानी चाचण्या घेणार आहोत। यामध्ये 19 जूनला आम्ही 700 लोकांना बोलवलेलं आहे। 20 जूनला आम्ही 900 उमेदवारांना बोलवलेलं आहे। 21 जूनला 1002 उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि 22 जूनला 623 उमेदवारांना आम्ही बोलवलेलं आहे। त्यामध्ये 22 जूनला मुख्यतः महिला आणि माजी सैनिक या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे। यामध्ये मैदानी चाचणी होणार आहे। त्यामध्ये छाती उंची तपासणी, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक या 4 उपक्रमांचा, या 4 ॲक्टिव्हिटीजचा सहभाग असेल। ही सर्व पोलीस भरती प्रक्रिया आम्ही SP ऑफिसचं जे हेडक्वार्टरचं मैदान आहे त्या ठिकाणी घेणार आहोत। तर सर्व जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे की आपल्या आपल्या तारखेच्या दिवशी त्यांनी सकाळी 5 वाजता व लवकरात लवकर त्या ठिकाणी रिपोर्ट करावं। सर्व डॉक्युमेंट्स, स्वतःचे फोटो, स्वतःचे 6 फोटो, सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स या दोन्ही प्रतींमध्ये घेऊन यावे। संपूर्ण भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे आणि त्रयस्थपणे घेतली जाईल। यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर आणि आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। यामध्ये काही उमेदवारांनी जर वेगवेगळ्या पदांसाठी 2 घटकांमध्ये उमेदवारी अर्ज भरला असेल, उदाहरणार्थ जर काही लोकांनी बँड्समन किंवा चालक या पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दिला असेल आणि पोलीस शिपाई म्हणून नाशिक ग्रामीण घटकात जर त्यांनी अर्ज दिला असेल तर त्यांना आम्ही, आणि दोन्ही जर त्यांच्या शारीरिक चाचण्या, मैदानी चाचण्या एकाच दिवशी येत असेल तर आम्ही त्यांना कळवू की त्यांना दुसरी तारीख दिली जाईल आणि त्यांनी आम्हाला संपर्क केल्यास आम्ही त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देऊ। या भरती प्रक्रियेची पहिला टप्पा जो आहे तो मैदानी चाचणी आहे आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानुसार प्रवर्गानुसार मेरिट लिस्ट लावल्या जाईल आणि जे मुलं किंवा जे उमेदवार त्यामध्ये सिलेक्ट होतील त्यांना तसं कळविलं जाईल। आणि महाराष्ट्र शासनाने ही देऊ केलेली पोलीस भरती 2023 हे आम्ही नाशिक ग्रामीण घटक हे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे आणि इफिशियंटली पार पाडू याची आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। आपल्याकडे काही ट्रान्सजेंडरचे पण आले? ट्रान्सजेंडरचा आपल्या घटकात एकही अर्ज आलेला नाही।
जर एखाद्या दिवशी भरती घेणं शक्य झालं नाही तर त्यासाठी आपण 4 दिवस रिझर्व ठेवलेले आहे. 22ला आपली शेड्यूल वेळापत्रक जे आहे ते संपत आहे. त्यानंतर 23चा रविवार तो सोडून 24, 25, 26, 27 हे 4 दिवस आपण राखीव ठेवलेले आहेत. जर यदाकदाचित पावसामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे जर त्या दिवशी भरती घेणं शक्य झालं नाही तर आम्ही राखीव दिवस ठेवलेले आहेत. शक्यतो तशी वेळ येणार नाही, कारण पावसामुळे कुठलाही व्यत्यय येणार नाही यासाठी आम्ही बऱ्यापैकी खबरदारी घेतलेली आहे. ते वेगळ्या पद्धतीने आम्ही आपल्याला कळवतो.